हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. खूप सुंदर मी बॅग डिझाईन घेऊन आलेली आहे फक्त 50 रुपयाला. तर बघा, ह्या ज्या छोट्या ज्या पिशव्या आहेत त्या मी 50 रुपयाला सेल करते. आणि तुम्ही बघू शकतात की माझ्याकडे ही एक ऑर्डर आलेली होती, तर ती ऑर्डर मी कंप्लीट केलेली आहे. त्याचा व्हिडिओ नाही बनवला कारण की मी थोडंसं कामात आहे. माझं शिफ्टिंग होत आहे, पण थोडेसे ज्या ऑर्डरी माझ्या बाकी होते इंस्टाग्रामवरनं आलेल्या मी त्या कंप्लीट करत आहे. तर बघा, एक सुंदरशी पिशवी आहे. याचा रफ भागसुद्धा दिसत नाही आहे, पण जुन्या पुराणे जे कपडे होते त्याच्यापासूनच मी याचा वापर केलेला होता. तर जुने पुराणे म्हटले तर जे कपडे थोडे बघा गाऊन असतात, ते गाऊन थोडेसे कुयले या फाटले तर आपण ते गाऊन फेकून देतो. तर आम्ही त्याच्याचपासून एक कपडे ही पिशवी तयार केलेली होती. त्याच्यामुळे याची प्राईस 50 रुपयेच होती. तर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात. 11 इंचाचं 12 इंचाची ही पिशवी आहे आणि त्याची जी पट्टीची रुंदी आहे ती आहे 4.5 इंच. आणि जी पूर्ण पट्टा आहे त्या पिशवीच्या पुऱ्या आकारानुसार घ्यायचा असतो. आणि जे हँडल आहे ते हँडल हे 12 किंवा 11 इंचाचेच मी घेत असते. तर बघा, हे 12 इंचाचं हँडल आहे. तर अशा पद्धतीची ही पिशवी आपली भरपूर असे सामान बसणारे आहे. बघा, लहान मुलांसाठी जेव्हा आपण काही सामान आणायला पाठवतो, काहीतरी घेऊन ये, तेव्हा अशा पिशव्या त्यांना दिल्या तर खरंच छान राहतात. काही पडणार नाही, काही नाही आणि काहीच नाही. तर तुम्ही हे बघू शकतात की मी ही पिशवी थोडीशी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा, याचा रफ भागसुद्धा दिसणार नाही. आम्ही पायपिंग करून त्याचा रफ भाग कवर करतो. आणि तुम्ही बघू शकतात की याला भरपूर अशा आम्ही शिलाई मारलेली आहे. तर बघा, उलट्या केल्यानंतर आम्ही असं ते दिसणार आहे. आणि तुम्ही अस्तर म्हणून काहीही वापरू शकतात. बघा, ह्या ज्या पिशव्या मला ज्या ताईंनी बनवायला दिल्या होत्या, हे सगळं मटेरियल त्याच ताईचं होतं, अस्तर बी आणि कपडा बी. तर हा छोटा मुलीचा फ्रॉक आहे, त्या फ्रॉकपासूनच ह्या 3 पिशव्या आपण तयार केलेल्या होत्या. तर बघा, बघू शकतात. तर ह्या पिशवी आपल्याला एक 50 रुपयाला पडणार आहे. तर तुम्हालाही माझ्याकडनं अशा पिशव्या शिवून घ्यायच्या असेल तर मला इंस्टाग्रामवर तुम्ही नक्की मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. अजून मी नंबर्स दिलेला नाही आहे. नंबर मी नक्की एक पर्सनल वेगळा नंबर तयार करणार आहे या ऑर्डरसाठी, वेगवेगळ्या ऑर्डरसाठी. तर बघा, ह्या पिशव्यांची ऑर्डर तुम्ही मला त्या नंबरवर देऊ शकतात किंवा मला इंस्टाग्रामवर ही सुद्धा मेसेज करू शकतात. तर बघा, ही जी पिशवी आहे ही सुद्धा आपण बनवलेली होती 12 × 11 इंचाची. तर हे बघा, अशा पद्धतीने. आणि ह्यासुद्धा या पिशवीच्या आपण 2 पिशव्या तयार केलेल्या आहे. आणि जे हँडल आहे ते 12 इंचाचं मी हँडल तयार केलेलं होतं आणि पायपिंग केलेली आहे. तर तुम्ही याच्यात बघू शकतात की याच्यामध्ये सुद्धा रफ भाग काही दिसणार नाही. आम्ही रफ भागसुद्धा कवर करतो. तर बघा, इथे आपण पायपिंग करून घेतलेली आहे. आणि तुम्ही याच्यात बघू शकतात भरपूर असा हा पेस आहे, म्हणजे भरपूर असं सामान याच्यात बसू शकतं. तर तुम्हाला मी याचं उलटं करून दाखवते. तर बघा, याच्यामध्ये सुद्धा मी असतं जे आपलं याचं आहे ना, काय म्हणता, शाळेचा ड्रेस, त्याची पॅन्ट जी होती त्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण याच्यामध्ये एकसुद्धा असा रफ भाग दिसणार नाही आणि क्वालिटी बी छान आहे. आणि या सगळ्या पिशव्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, जेणेकरून ही जी पिशवी आहे ती जास्त दिवस टिकते. बघा, बाजारातून घेतलेल्या ज्या पिशव्या आहे त्या खूप दिवस टिकत नाही, फाटून जातात. पण मी ह्या ज्या पिशव्या तयार करते ना, ह्या पिशव्या कमीत कमी 1 वर्ष तरी टिकतील एवढी अशी ही मजबूती आहे. आणि शिलाई आम्ही भरपूर असं मारत असतो, देत असतो पिशव्यांना, कारण की या पिशव्या आम्ही मजबूती यावी म्हणूनच गव्हाच्या गोणीचा वापर केलेला जातो. तर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल, अशा प्रकारच्या भरपूर अशा मी पिशव्या शिवलेल्या आहे. कारण की ह्या मला शेजारी पाजारी कुठं ना कुठं ह्या अशा छोट्या मोठ्या ऑर्डरी येत असतात. तर बघा, अजून एक मी ही पिशवी तयार केलेली होती. याची फक्त मी पायपिंग बदललेली आहे. सेम कापड आहे, सेम म्हणजे ब्लाऊज पीस होता हा. आणि ब्लाऊज पीसला फक्त मी वेगवेगळी पायपिंग केलेली आहे. तर तुम्ही याच्यात बघू शकतात की याच्यात आपण बेडशीटचा वापर केलेला होता. अशी ह्या 2 पिशव्या आपण तयार केलेल्या आहे सेम ऑर्डरच्या. या 2 आहे त्या वेगळ्या बाईने सांगितलेल्या होत्या आणि ती आहे त्या वेगळ्या बाईने सांगितलेल्या होत्या. अशा ही पिशवीची ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. आणि ही जी पिशवी आहे ही मोठी आहे, ही 90 रुपयाला मी तयार केलेली होती. आणि ही आहे ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. ब्लाऊज पीस गव्हाच्या गोणीचा आणि मध्ये एक अस्तर असंही बनवलेलं आहे. अशा भरपूर या पिशव्या कशा शिवायच्या याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की विजिट करा, नक्की बघा. आणि खूप सुंदर अशा पिशव्या तयार करून तुम्ही घरी बसल्या आपला छोटासा व्यवसाय तयार करू शकतात किंवा आपल्या घराला हातभार लावू शकतात. असेही छोटे आपण पिशव्यांचा व्यवसाय व्यवसाय मी चालू केलेला आहे. तुम्हाला
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मी नक्कीच माझा नंबर शेअर करेल, आता नाही, कारण की माझं शिफ्टिंग चालू आहे आणि हे कसं मला नाशिकला राहायला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आधी जे ऑर्डर होत्या त्या कंप्लीट केलेल्या आहे.